मित्रांनो, आज आपण बनवतोय स्टफड टंगडी, जी एकदम इझी रेसिपी असणार आहे आणि आपण घरी बनवणार आहोत एकदम मजेदार अशी. सुरुवातीला चिकनचे ड्रमस्टिक घेतले, त्यांना आतमध्ये जागा तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत. एकदम सिंपली तुम्ही जर अंगठा टाकून त्याला जर जागा केली, तर अशा प्रकारे जागा तयार होते. आता मॅरिनेट करायचं यांना. पहिले आपण अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये लेमन ज्यूस, मिरचीची पेस्ट ॲड करायची, चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हे सगळं मिक्स करून मॅरिनेटकडे 10-15 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत नंतर आपण स्टफिंग तयार करूयात. पॅनवरती ऑइल टाकतोय थोडासा, त्याच्यावरती चॉप केलेला कांदा टाकतोय, तो असं परतून घेतोय, ट्रान्सपरंट करून घेतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेली मिरची ॲड करतोय, अद्रक लसूणची पेस्ट ॲड करतोय, तीही मिक्स करून घेतोय, तिला शिजवून घेतोय प्रॉपर. त्यानंतर ग्रेटेड याच्यामध्ये पनीर टाकतोय, त्यानंतर थोडेसे काजू, बदाम आणि ते बारीक चॉप करून टाकतोय, हळद टाकतोय, गरम मसाला टाकतोय, एवढं सगळं टाकून मिक्स करून घेतोय. त्यानंतर आपल्याला मित्रांनो हे थोडंसं हलक्या फ्लेममध्ये शिजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकतोय वरून, थोडी कोथिंबीर टाकल्यानंतर आपण याच्यावरती टाकतोय मीठ, ग्रेटेड चीज या मेल्टेड चीज टाका, मिक्स करून घ्या. आपली स्टफिंग तयार झालेली आहे. ठीक आहे. आता आपलं जे चिकन मॅरिनेट करून झालेलं त्याला आता गरम कोळसा, जाळलेला कोळसा घ्या, त्याच्यावरती बटर टाका आणि एक मस्त स्मोकी फ्लेवर त्याच्यामध्ये येऊ द्या, जो तंदूरवाला असणार आहे. आता आपण कसं घरगुती बनवतो ना, अजून एक मॅरिनेशन बनवायचे. त्यामध्ये घट्ट दही घेतलं आहे पाणी वगैरे काढून, त्यामुळे टाकतं थोडंसं धने जिरा पावडर, त्यानंतर टाकलं ब्लॅक पेपर पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद, चॉप केलेली मिरची, त्याच्यानंतर टाकले अद्रक लसूणची पेस्ट, बेसन, चवीनुसार मीठ आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतो. थोडीशी कसूरी मेथी असेल तर ती क्रश करून याच्यामध्ये ॲड करा, मजेदार असा फ्लेवर येईल. आता आपलं सगळं मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, तंगडीमध्ये स्टफिंग करायची. जी पनीरची आपण स्टफिंग तयार केली, ती हलक्या हाताने तुम्हाला भरायची, प्रेस करत करत पूर्ण भरपूर अशी जागा तयार होते आतमध्ये स्टफिंगसाठी आणि प्रॉपर असं तुमची तंगडी भरलेली होते. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला वरतून लेप लावायचा, ज्या तंदूर मसाल्याचा, जो तंदुरी मसाला असतो आपण तो तयार केलेला, तो याची पूर्ण स्टफिंग करून घ्यायचे. आता हे आपल्याला पॅनवरती शिजवायचं आहे पूर्ण चिकनला. त्यासाठी पॅनवरती थोडा बटर आणि ऑइल टाकतोय, जेणेकरून ऑइल असं टाकलं की बटर जळत नाही. हे सगळं टाकल्यानंतर पॅन गरम झाल्यावरती आपल्याला एक एक तंगडी ॲड करायची आणि हिला प्रॉपर लो मिडियम फ्लेमवरती शिजवायचे. थोडा वेळ लागेल, कारण का चिकन आपल्याला असे शिजवायचे नाही तर डायरेक्ट ओव्हन असतं तर आपण ओव्हनमध्ये केलं असतं या फिर तंदूर भट्टीमध्ये. प्रॉपर शिजून घ्या सगळं 3-4 साईडने. आता आपल्याला पाहिजे फक्त टेक्स्चर जो तंदूरवाला आहे, त्यासाठी मी डायरेक्ट गॅसवरती जाळी ठेवली, बटर लावलं आहे आणि देन हलक्या हलक्या आचवरती, म्हणजे हलक्या हलक्या फ्लेमवरती तिला शिजून घेणार आहे आणि अशा प्रकारे तयार होते ही स्टफेड चिकन तंगडी. एक नंबर रेसिपी, एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आतली स्टफिंग, वरचे फ्लेवर्स, ते मसाले खूप मजेदार वाटतील आणि सिंपल रेसिपी आहे. एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आणि काय लागलं तर कॅप्शन चेक करा, तिकडे आहे सगळं.